पत्ता तर हाच सांगितला होता ना, पण इथे तर कोणीच दिसत नाही. मिळेल मिळेल, गाव तसं छोटसच आहे. हो, पण गाडी पण इथपर्यंत आणता आली नाहीये. कुठे शोधायचं आता? एक मिनिट, त्या पताका दिसतात बघा दूरवर. हा, तीच असेल शाळा. चला चला, सावकाश. हरी काका, झाल्या का सगळ्या माळा लावून? खूप छान दिसतात. ही बघा, ही जरा मला तिरकी वाटते. हा, नीट करा. आणि पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? फुलं वगैरे सगळी घेतलीत का नीट? हा. विक्रम, हां, अरे चल आटप. किती वेळ पताका लावत बसणार आहेस तू? केवढा उशीर करतोयस? झालं. झालं म्हणजे किती वेळ लावलाय तुला माहितीये का? तू ओरडतेस काय सगळ्यांसमोर? मगाशी आम्ही तिकडे पूजेची तयारी करत होतो तेव्हा तूच म्हणालीस ना की पताकांचं बघ म्हणून. आता हे बघतो तर परत तूच ओरड. हे मी बोलले होते. मग कोण नाही का? बरं थांब, झालंच. पाहिलं, इतकी वर्ष झाली लग्नाला पण अजूनही सगळं तसंच आहे. अहो, आत्ता पाहुणे येतील, आत्ता कार्यक्रम सुरू होईल, पण ह्याला बघा, कसलंच टेन्शन नाही. काय? अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं ना, आज आमच्या नवीन शाळेचं ओपनिंग आहे. दादूंच्या नावाने या आदिवासी पाड्यात आम्ही शाळा सुरू केली आहे. ही 25वी शाळा आहे. आश्चर्य वाटलं ना? साहजिकच आहे. इतकी वर्ष झाली मी आम्ही हे काम हाती घेतलंय. आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक शाळा असावी असं दादूंचं स्वप्न होतं आणि तेच आज आम्ही पूर्ण करतो. आमच्याप्रमाणे तुम्हालाही वाटत असेल की दादू कुठे आहेत? इथेच कुठेतरी आहेत. खरं तर त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली, पण तरी असं वाटतं की ते जवळ आहेत. जवळून आमच्याकडे बघतायत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत. त्यांची कमतरता नेहमीच जाणवते, पण त्यांचे संस्कार बळ देतात आम्हाला हे काम करायला. चला, खूप कामं पडलीत आपल्याला, वेळ नाहीये. अरे हो, बरं साईमा नाही आले अजून. जरा मी फोन करतो. हां प्लीज. फोन करायची गरज नाही आदित्यराजे. देवयानी, खूप अभिमान वाटतो आम्हाला तुझा. खूप उशीर झाला तुम्हाला यायला? अगं, पत्ताच सापडत नव्हता. विचारत विचारत इथपर्यंत पोहोचलो. या ना साईमा, दमला असाल ना? या. ये काकू. अगं, हे काय? तुझ्या काकाने शाळेतल्या मुलांसाठी पाठवलं. ये ये साक्षी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. देऊ, या शाळेच्या रूपाने तुझ्या यशात आणखीन एक भर पडली. चल ये सिद्धांत. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रम. थँक्यू. खूप छान वाटलं तू आलास. ये. ओळखलं त्याला? नाही? आम्ही याची ओळख करून देतो. हे आहेत आमच्या नील राजांचे सुपुत्र अभिनय राजे शिर्के आणि आमच्या साईमांचा लाडका नातू. हे. तुम्हाला आता प्रश्न पडेल की साईमांनी नील भैया आणि रागिणी बहिणींचा स्वीकार कधी केला, कसा केला? तर अर्थात देवयानीमुळे. देवयानीने साईमांचं मन जिंकलं आणि साईमांनी मागचं सगळं विसरून भैयांचा आणि बहिणींचा स्वीकार केला, आणि तोही अगदी थाटामाटा. आज नील भैया आणि रागिणी बहिणी इथे नाहीयेत कारण ते गेलेत नाट्य संमेलनाला, पण त्यांची उणीव अभिनय आणि त्यांची उणीव अभिनय राजे शिर्के भरून काढणार आहेत. हो ना? हो. जा घ्या. विक्रम आली.
बोला काय सेवा करू? आता खेळत काय बसलास तिकडे? आता म्हण की मीच सांगितलं म्हणून. नाही नाही, अरे अभिनय. बर चल सांग काय काम आहे? आज जा, कळेल तुला. जा लवकर आत. आज जाणं हे काम आहे. विक्रम, पाहुण्यांचं काय? जा तू आत. जा. विक्रम एक आदर्श पती होऊ शकतो असं कोणालाच वाटलं नव्हतं, अगदी दादूंना सुद्धा. मी काही जादू वगैरे केली नाही त्याच्यावर. मी फक्त प्रेम केलं आणि जादू प्रेमातच असते. प्रेम. खरी प्रेमाची ताकद अनुभवली ती आई आणि बाबांच्या प्रेमाची. आईच्या अतूट विश्वासामुळे बाबा शत्रूंच्या तावडीतून सुटून अगदी सुखरूप घरी परतले. त्यासाठी आईला खूप काळ त्यांची वाट पाहावी लागली, पण हे शक्य झालं फक्त आईच्या प्रेमामुळे. हे मी नाही, बाबा स्वतः असं म्हणतात. खरं तर आज दादू नाहीत तर मी असं ठरवलं होतं, ह्या शाळेचं उद्घाटन बाबांच्या हस्तेच करायचं. पण बाबांनीही दादूंसारखंच स्वतःला अगदी देशसेवेसाठी वाहून घेतलंय. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी बाबांनी एक संस्था सुरू केली आणि त्याचसाठी बाबा दिल्लीला गेलेत. आई त्यांच्याबरोबर गेली. इतकी वर्ष त्यांच्यापासून लांब राहिल्यावर आता एक क्षणही त्यांच्याशिवाय राहणार नाही असं मी ठरवलं आणि म्हणूनच आई सुद्धा त्यांच्यासोबत गेली. हेच तर आहे प्रेम. देवयानी, काय सायमा? आदित्यराजे आत बोलवत आहेत. ठीक आहे, जाते मी. देवयानी, आलेच. पाहिलं, हरखून जायला होतं ना. आमचंही काहीसं असंच होतं. आज आम्हाला वाटतंय की आम्ही आधीच देवयानीचा स्वीकार का नाही केला. नील आणि रागिनी या दोघांचा स्वीकार करायलाही आम्हाला थोडासा उशीरच झाला. पण असो, आज आम्ही आमच्या नातवंडांबरोबर एकत्र कुटुंबाचा आनंद घेतो. आज रणवीर राजे नाही आहेत. आम्हाला त्यांची कमतरता जाणवते, पण साक्षीनं आपलं कर्तव्य पार पाडलं. रणवीर राजांना शिक्षा झाली, पण आम्हाला खात्री आहे रणवीर राजे जेव्हा तुरुंगातून सुटून येतील ना, तेव्हा ते पूर्णपणे बदललेले असतील आणि आमचं कुटुंब एक होईल. आमची ही तशीच इच्छा आहे. खरं तर आज प्रियदर्शनी हव्या होत्या, पण आम्हीच त्यांच्यावर हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिराची जबाबदारी सोपवली आहे ना. मोठ्या आपुलकीने ती जबाबदारी पार पाडतायत.
आणि त्यांच्याबरोबर आहे त्यांची मुलगी. हो, ठरल्याप्रमाणे देवयानीनं ते मूल प्रियदर्शनीनंच दिलंय. छोटीशी सुणसुणीत पोर, देवयानीची जणू सावलीच. साईमा, साईमा, तुमच्या सुनेचं एवढं मोठं कौतुक होतंय. किती मोठं नाव कमवलंय तिने. अहो, ही तिची 25वी शाळा आणि तुमच्या डोळ्यात हे अश्रू. हे आनंदाचे अश्रू आहेत. आज एका आईला जितका आनंद वाटेल ना, तितकाच आनंद आम्हाला वाटतोय. देवयानी आता आमची नुसती सून नाही, मुलगी झाली आहे. पण तुम्ही एकट्या का आलात? मकरन नाही आले? ते US ला गेले. त्यांचं लेक्चर आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून सतत त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं जातं आणि आमचे हे लगेच पळतात. तुम्हाला कळलंच असेल, शिक्षणाच्या बाबतीत काही असो, देशमुख परिवार नेहमी पुढे असतो. खरं तर ही संधी त्यांना खूप आधी मिळायला हवी होती. माझंच चुकलं. मी त्यांच्या पाठीशी उभी राहिली असते, त्यांना मदत केली असती, तर याहीपेक्षा ते अजून खूप मोठे झाले असते, नावारूपाला आले असते. पण मीच पैशाच्या मागे धावत राहिले. या पैशाच्या हव्यासा पोटी त्यांचं खूप नुकसान झालंय आणि माझंही. पण आज माझ्याकडे सगळं काही आहे, ते फक्त त्यांच्यामुळे. पण आज मला माझी चूक कळली आणि मला कळून चुकलंय की पैशापेक्षा आपली माणसं खूप महत्वाची असतात. खरंय तुमचं. काही गोष्टी खूप उशिरा कळतात. देवयानीला समजून घेण्यातही आम्हाला खूप उशीर लागला. आणि अमोल ऑस्ट्रेलियाहून कधी येणार आहे? आता येईलच. दोघांनीही ठरवलंय इथे परत आल्यावर मध्यमवर्गीयांसाठी एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करायची. अमोलला पैशासाठी जो स्ट्रगल करावा लागला तो दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय. दोघांनी म्हणजे? अमोल आणि केतकीने. अमोलच्या बाबांचाच हा प्लॅन आहे. अमोल आणि केतकीची एंगेजमेंट झाल्यापासून दोघंही या कामामध्ये अगदी मग्न आहेत. लग्न केव्हा करणार आहात? आता भारतात परत आल्यावर. इथे आल्यावर त्यांचं अगदी धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवून देणार आहे. काय कोणाच्या लग्नाचा विषय चालला? अमोल आणि केतकीच्या. त्यांच्या लग्नात तर मी भरपूर धमाल करणार आहे. का? तुझ्या लग्नात काही कमी धमाल केली होतीस? काकू तू पण ना. बरं, तुम्ही दोघी बोलत बसा. आम्ही पूजेची तयारी झाली की नाही ते बघून येतो. हा, काय काकू, साईमन समोर काय बोलतेस तू असं? लाजतेस का? बरं, यांना सांगितलीस की नाही? तू यांना तुझ्या लग्नात बोलवलं नाही, पण काय काय धमाल केलीस ते तरी सांग. अरे हो, ते सांगायचं तर राहूनच गेलं. सॉरी. झालं असं की काकू, तू इथे का उभी आहेस? ऐकते ना तू सांगतेस ते. जा जाऊन देऊला मदत कर. जा ना. जा. हा, माझं लग्न. खरं तर लग्न करायची माझी इच्छाच नव्हती. राज माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर ती जागा कोणी भरून काढू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राजला अटक करणं हा माझा एकमेव उद्देश होता आणि तो पूर्ण झाला सुद्धा. कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आणि सध्या राज शिक्षा भोगतो. त्यानंतर मला एक प्रपोजल आला. मला काही कळेच ना काय करावं ते. घरातले सगळे जण मला खूप फोर्स करत होते. मला म्हणत होते की कर हे लग्न, खूप छान स्थळ आहे. मी खूप कन्फ्यूज झाले होते. पण शेवटी देऊने मला भरपूर फोर्स केला आणि मग ती म्हणाल्यानंतर तर मी नाही म्हणूच शकत नाही ना. ती मला काय म्हणाली माहितीये? ती म्हणत होती की पोलीस स्टेशनमध्ये जरी ते तुझे बॉस असले ना तरी घरी मात्र तू त्याची बॉस आहेस हे लक्षात ठेव. आणि ही संधी मुळात मी कशी चुकवू शकले असते, कारण मागचं बरंच काही वसूल करायचं होतं ना. सिद्धांत, काय चाललंय तुझं? प्रेक्षकांशी बोलतेय ना मी. रागावलेत ते आपल्यावर. रागावले? का बरं? आपण लग्नाला बोलवलं त्यांना आपल्या. ओ सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चुकलं आमचं. आमचं? तुझं चुकलं. प्रपोज कोणी केलं? लग्नाची मागणी कोणी घातली होती? परत एकदा सॉरी. तुला सुद्धा सॉरी. त्याचं झालं कसं, तुम्हाला तर हिचा स्वभाव माहितीये, कधीही निर्णय बदलू शकते. म्हणून मी काय केलं, हिचा होकार नकारात बदलायच्या आत मी लग्न करून टाकलं.
तुम्हाला नाही बोलत सॉरी. तू इथे काय करतोय? आपण इथे पिकनिकला आलोय का सिद्धांतचा? आतमध्ये जाऊन विक्रमला मदत कर जा. येतो. साईमा पूजा करून घेऊया का? आदित्यराजे देवयानी निघतो आम्ही. कार्यक्रम खूप छान झाला. यशस्वी व्हा, यशवंत व्हा. नाही आजी, मला आई आणि दादू सारखं शिक्षिका व्हायचंय. अरे वा, तिने तर आत्ताच ठरवून टाकलंय. देऊ तुझी मुलगी शोभते. तुम्हाला जे व्हायचंय ना ते व्हा, पण लवकर मोठ्या व्हा. हा? चला. जात नाही भेटणार लवकरच नव्या वळणावर.